श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा. कर संपुट जोडुनी जाणा, विनवितसे परियेसा. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवानी. सांगितले ज्ञान प्रकाशोनी, परिसोनी मना सुख जाहले. गुरुचरित्र कथामृत, सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ, तुझी एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू, सांगितले तुम्ही विस्तारोणू. तृप्त नव्हे माझे म्हणू, आणिक अपेक्षा होत असे. क्षुधेने पडिले ढोर, जैसे पावे तृणविढार. त्याते होय मनोहर, नवचे ते थोणी परियेसा. एखादा न देखे तक्र स्वप्नी, त्यासी मिळे क्षीरभरणी. नव्हे साचे मनधनी, केवी सोडी तो ठावे. तैसा आपण स्वल्प ज्ञानी, नेनत होतो गुरु निर्वाणी. अविद्या माया वेष्टोणी, कष्टत होतो स्वामिया. अज्ञानती मिरर जननीसी, ज्योती स्वरूप तुझी होसी. प्रकाश केला गाम्हासी, निज स्वरूप श्री गुरुचे. तुवा केले उपकारासी, उत्तीर्ण काय होऊ सरसी. कल्पवृक्ष दिलियासी, प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी. नाही दिले न ऐकोकाणी, कृपामूर्ती सिद्धराया. ऐसा तवोपकारासी, उत्तीर्ण न व्हावे वंशोवंशी. म्हणून लागतसे चरणासी, एक भावे करोनिया. स्वामी निरोपिले धर्मार्थ, अधिक झाले मज स्वार्थ. उपजला मज परमार्थ, गुरुभजनी निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती दीक्षा देती. पुढे काय वर्तिली स्थिती, ते आम्हा प्रति विस्तारिजे. ऐकोणी शिष्याचे वचन, सिद्धमुनी संतोषोन. मस्तकी हस्त ठेवोन, आश्वासित त्यावेळी. धन्य शिष्या सगुण, तुझ लाधले गुरुचरण. संसार तारक भवान, तुझी एक परियेसा. त्वा ओळखिली गुरु सोय, म्हणून बोलती गुरुराय. संतोष होतो आनंदमय, तव प्रश्न ऐकोनिया. सांगेन एक एक चित्ते, चरित्र गुरुचे विख्याते. उपदेशोनी माधवाते, होते तेथे क्वचित काळ. असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाली महिमा सगुणी. शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती. त्या शिष्यांची नामे सांगता, विस्तारेल बहुत कथा. प्रख्यात नामे असती 7, सांगतो ऐक एक चित्ते. बाळ सरस्वती, कृपा सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती. 5वा होता आणिक यती, सदानंद सरस्वती देखा. ज्ञानज्योती सरस्वती एक, 7वा सिद्ध आपण एक. अपार होते शिष्याणिक, एकाहुनी एक श्रेष्ठ. त्या शिष्यांसमवेत, गुरु लंघित दक्षिण पंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत, आले करंज नगरासी. भेटी झाली जनक जननी, येवोनी लागती चरणी. चतुर्वर्ग भ्राता भगिनी, समस्त भेटती स्वामिया. देखोनी गुरुमूर्तीसी, नगर लोक अत्यंत हर्षी. आले सकळ भेटीसी, पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी, पाचारिती भिक्षेसी. आले स्वरूपी बहुवसी, घरोघरी घेती पूजा. समस्त विस्मय करीती, अवतार विष्णू हा निश्चिती. वेशधारी दिसे यती, परमपुरुष होय जाणा. याते नर जे बोलती, ते जाती नरका प्रती.
कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपादयती झाली स्मृती जननीसी. जननी देखोणी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी. सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा फळाली. पतीस सांगे तये वेळी पूर्वजन्म चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले. त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची. सिद्ध झाली जन्मे आमुची सफळ केले परियेसा. म्हणून नमिती दोघे चरणी विनविता ती करुणा वचनी. उद्धारावे या भवानी जगन्नाथ यतिराया. श्री गुरु म्हणती त्यासी एखाद्या काळी परियेसी. पुत्र होईल संन्यासी उद्धारील कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचड पद असे एक. त्याचे कुळी उपचता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी. यमाचे दुःखे भयातीत नव्हे त्याचे संततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यास शाश्वत ब्रह्मलोक. त्या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा. तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मपद से सत्य. ऐसे सांगोनी त्यांसी आश्वासिती बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नांदती. त्या पुत्रां तुम्ही धनी पाहाल सुखे नयनी. पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियेसा. मुनिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र. न करी चिंता अणु मात्र म्हणून सांगती तये वेळी. त्यांची कन्या असे एक नाम रत्नाई निशंक. श्री गुरु ते नमुनी ऐक विनवितसे परियेसा. विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी. बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टोनिया. निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासी. ऐकोनिया वचनासी गुरु निरोपिती. पती सेवा करावी तेनेच बरवी मोक्ष पदवी. पावेल त्यांत न धरावी अन्य वृत्ती. येणे या भवार्णवासी कडे पडती परियेसी. जैसे जैसे भावयासी तैसे होय परियेसा. उतरवाया पैल पार स्त्रियांसी असे हो व्रतार. मनी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिव सम. त्यासी होय उद्धार गती वेद पुराण वाणिती. अंतरी न करी खंती तुझ गती होईल. ऐकोणी गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारा. जनासी भविष्यभूत कैसे माते उपदेशित. माझे प्रारब्ध कवणगत विस्तारावे मज पुढे. श्री गुरु म्हणती तियेसी तव वासना असे तपासी. संचिता फुले असे भोगसी भोगणे असे परियेसी. पूर्वजन्म परियेसी चरणी लाथिले धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषांसी विरोध लाविला कलह पै. त्या दोषास्तव देखा तुझ बाधा असे अनेका. गाय लाथिली तेने ऐका सर्वांगी कुष्टी होसी. विरोध केला स्त्री पुरुषांसी तव पुरुष होईल तापसी. तू ते जातील भरवसी अर्जित तव ऐसे असे. ऐकोणी दुःख करी बहुत श्री गुरु चरणांवरी लोळत. उद्धारी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित वा काळे असाल भले. अपरवय होता काळे पती तुझा यती होईल. तदनंतर तुझा देह
कुष्टी होईला अवेव, भोगुनी शुद्ध देह, मग होईल तुझ गती. नसता तुझा देह जाण, भेटी होईल माझी पूर्ण, तव पाप होईल दहन. सांगेन क्षेत्र ऐकपा, भीमातिरी दक्षिण देश, तेथे तीर्थ पाप विनाश. जाय तेथे भरवसे, अवस्था तुझ घडली वरी. या भूमंडळी विख्यात, असे तीर्थ अति सामर्थ्य. गंधर्वपूर प्रख्यात, अमरजा संगम प्रसिद्ध पै. ऐसे सांगोनी तिसी, गुरु निघाले दक्षिणा दिशी. त्र्यंबक नाम क्षेत्रासी, आले गौतमी उद्भव जेथे. शिष्यांसह गुरुमूर्ती, आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थ महिमा असे ख्याती, पुराणांत परियेसा. तीर्थ महिमा सांगता, विस्तार होई बहु कथा. संक्षेप्त सांगेला आता, त्या गौतमीचा महिमा. सांगता पार आम्हा, पहिरार्णव उदक उगमा. ब्रह्मांडा व्यतिरिक्त, जटा मुकुटी सर्वेश्वर. धरितसे निरंतर, मिळोनी सकळ ऋषीश्वर. उपाय केला परियेसा, ब्रह्म ऋषी गौतम देखा. तपस्वी असे विशेषा, व्रीही पेरिले वृत्ती ऐका. अनुष्ठान स्थान जवळी, पूर्वी ऋषी मुनी सगळी. नित्य पेरुणी पिकविती साळी, ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी. महातपस्वी पुण्य पुरुष, समस्त ऋषी मिळोनी. विचार करीती आपुले मणी, गौतम ऋषी महाज्ञानी. मुख्य दास ईश्वराचा, त्यासी घालिता साकडे. गंगा आणिला मुचेकडे, समस्ताम्हा पुण्य घडे. गंगा आणोनी भूमंडळी, या गतिर्योगयुक्तानां. मुनीनामुद्धर्वरे तसां, सा गतिः सर्व जंतूनां. गौतमी तीरवासिनां, उद्धर्वरेत मुनीश्वरांसी. कोटी वर्ष तपस्व्यांसी, जे गती होय परियेसी. ते गती गौतमी तीरस्था, या कारणे गौतमीसी. आणावे यत्वे भूमंडळासी, साकडे घालावे गौतमासी. गंगा आणिता आम्हा लाभ, म्हणून चरणी माया एक. दुर्वेची गाय सवस्तक, करुणी पाठविली एक. गौतम व्रीही भक्षणार्थ, ऋषी होता अनुष्ठानी. देखता धेनू नयनी, निवाराया तत्क्षणी. दर्भपत्री सोडिले, तेची दुर्वार जाहले शस्त्र. धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित, घडली हत्या गौतमासी. मिळोनी सर्व ऋषीजन, प्रायश्चित्त देती जाण. गंगा भूमंडळी आण, यानिव तुझ नाही शुद्धी. त्या कारणे गौतम ऋषी, तप केले सहस्त्र वर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी, वर माग म्हणतसे. गौतम म्हणे सर्वेश्वरा, मज प्रसन्न झाला दातारा. उद्धार वया चराचरा, गंगा द्यावी भूमंडळी. गौतमाचे विनंतीसी, निरोप दिदला गंगेसी. वेघोणी आली भूमंडळासी, पापक्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी, कोणा वर्णवे सामर्थी. याची कारणे गुरुमूर्ती, आले ऐक नामधारका. ऐसी गोमती तटाक यात्रा, श्री गुरु आचारिती पवित्रा. पुढे लोकानुग्रह मात्रा, आपण हिंडत. तटाक यात्रा करिता देखा, आले श्री गुरु मंजरिका. तेथे होता मुनी एका, विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी, नृसिंह मूर्ती परियेसी. देखता झाला श्री गुरुसी, मानस मूर्ती जैसी देखे.
निमित्ता झाला श्री गुरुसी, स्तोत्र करी बहुवसी, विस्मित होणी मानसी, अतिभक्ती करोणिया. यदि व्यपादद्वयमेव लक्षितं, देवेर्न दृष्टं तदिदं समीपे. यदुत्तरेतीरनिवासमानं, लक्ष्मी समीपे निवसद्विनीतं. येने परी श्री गुरुसी, विणवी माधवारण्य हर्षी. श्री गुरु म्हणती संतोषी, तया माधवारण्यासी देखा. अत्यंत मार्गास्थित मार्ग स्वरूपम, अत्यंत योगेरधिगम्य तत्वम. मार्गं च विचिन्वतो मे, मार्गोदयं माधव दर्शयेते. ऐसे गुरुचे स्वरूप, देखोनी तयासी सुखमुख. आश्वासोनी निजरूप, दाविते झाले परियेसा. श्री गुरु स्वरूप देखोणी, संतुष्ट झाला तो मुनी. विनवितसे कर जोडोनी, नाना परिस्तुती करी. जय जय जगद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू. लोकां दिसतोसी नरू, परमपुरुषा जगन्नाथा. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी, दर्शन देऊनी चरणांचे. ऐसे परी श्री गुरुसी, स्तुती करी तो तापसी. संतोषोनी अति हर्षी, आश्वासिले त्यावेळी. म्हणती श्री गुरु त्यासी, सिद्ध झाली तव मंत्रासी. तव सद्गती भरवसी, ब्रह्मलोकी होय. नित्य पूजा तू मानसी, करिसी नृसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियेसी, न करी संशय मानसी. ऐसे सांगोनी त्यासी, श्री गुरु निघाले परियेसी. आले वारस ब्रह्मेश्वरासी, गंगातीरी महाक्षेत्र. त्या गंगा तटकात, श्री गुरु समस्त शिष्यांसहित. स्नान करिता गंगेत, आला विप्र एक त्या स्थळी. कुक्षी व्यथा असे बहुत, तटाकी असे लोळत. उदर व्यथा अत्यंत, त्यजो पाहे प्राण देखा. पोट व्यथा बहु त्यासी, नित्य करीतो उपवासासी. भोजन केलिया दुःखे ऐसी, प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवर, सदा करी फलाहार. अन्नासी त्यासी असे वैर, जेविता प्राण त्यजो पाहे. पक्षमासा भोजन करी, परम व्यथा असे त्याचे उदरी. ऐसे किती दिवसांवरी, कष्ट तो होता तो द्विज. पूर्वदिनी त्या ग्रामी, असे सण महानवमी. जेविला मिष्ठान्ने नेमी, मास एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखत. गंगा तीरी असे लोळत, दुःख करी द्विज अपार. म्हणे गंगेत त्यजन शरीर, नको आता संसार. पाप रूपे वर्ततो, अन्न प्राण अन्न जीवन. कोण असेल अन्नाविन, अन्न वैरी झाले जाण. मरण बरवे आता मज, मणी निर्धार करुणी. गंगा प्रवेश करीतो म्हणूनी, पोटी पाषाण बांधोणी. गंगेमध्ये निघाला, मनी स्मरे कर्पूर गौर. उपजुनी आपण भूमी भार, केले नाही परोपकार. अन्नदानादिक देखा, न करी पुण्य इह जन्मांत. जन्मांतरी पूर्वशत, पुण्य फळ नसे दिसत. मग कष्ट भोगितसे. ग्राम हरिले ब्राह्मणाचे, किंवा धेनु कपिलेचे. घात केलिया विश्वासियाचे, मग हे कष्ट भोगितसे. अपूर्ती पूजा ईश्वराची, केली असे निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पित्यांची, मग हे कष्ट भोगितो. अथवा मारिले पशूंसी,
अग्नी घालिता राणासी, वेगळे सांडुनी जनक जननीसी, स्त्रिये सहित वेगळा होतो, अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिकार. अतिथी आलिया न घाली अन्न, वैश्वदेव समयासी, माता पिता त्यजोनिया, होतो सुखे जेवोनिया, पूर्वजन्मा पासोनिया, मग हे कष्ट भोगितो. ऐसी पापे आठवित, विप्र जातो गंगेत, तव देखिती गुरुनाथ, म्हणती बोलवा ब्राह्मणासी. आना हो तयासी, आत्महत्या महादोषी, प्राण त्याजितो का सुखेसी, पुसो कोण कवनाचा. श्री गुरु वचन ऐकोणी, गेले शिष्य धावोणी, द्विजवरा ते काढोणी, आणिला श्री गुरु सम्मुख. अनाथनासी कल्पतरू, दुःखितासी कृपा सागरू, कुसतसे श्री गुरु तया विप्रवरासी. श्री गुरु म्हणती तयासी, प्राण का त्यजू पाहसी, आत्महत्या महादोषी, काय वृत्तांत सांगा आम्हा. विप्र म्हणे गायती राया, काय कराल पुसोनिया, उपजोनिया जन्मवाया, भूमी भार जाहलो. मासा पक्षा भोजन करीतो, उदर व्यथेने कष्टितो, सांगू न शके प्राण देतो, काय सांगावे स्वामिया. आपणासी अन्न वैरी असता, केवी वाचावे गुरुनाथा, शरीर अन्नमय तत्वता, केवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परियेसी, औषध असे आम्हा पासी, क्षण एक सांगो तुझ, संशय न धरी आपुले मणी, भिवू नको अंतःकरणी, व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोट भरी. श्री गुरु वचन ऐकोणी, स्थिर झाला अंतःकरणी, माथा ठेवणी श्री गुरु चरणी, नमन केले त्यावेळी. इतुकिया अवसरी, त्या ग्रामाचा अधिकारी, विप्र एक अवधारी, आला स्नान गंगेसी, तव देखिले गुरुसी, येऊनी लागला चरणांसी, नमन केले भक्तीसी, मनोवाक्काय कर्मेण. आश्वासोणी तये वेणी, पुसती श्री गुरु स्तोम मोळी, कवन नाम कवने स्थळी, घास म्हणती तयासी. ऐकोणी श्री गुरुचे वचन, सांगत असे तो ब्राह्मण, गौत्र आपुले कौंडिन्य, आपस्तंभ शाखा असे, नाम सायम देव देखे, वास कांचित राहातसे, आलो उदरपूर्ती असे, सेवा करीतो यवनाची. अधिकारणे या ग्रामी, असो संवत्सर एक स्वामी, धन्य धन्य झालो आम्ही, तव दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी, दर्शन दिधले आम्हासी, कृतार्थ झालो भरवसी, जन्मांतरीचे दोष गेले, तवानुग्रह होय जासी, तरतील या भवानवासी, अप्रयंते आम्हासी, दर्शन दिधले स्वामिया. गंगा पापम शशीतापम, दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च, हरे गुरुर्दर्शनम. गंगा देखिता पापे जाती, चंद्र दर्शने ताप जाती, कल्पतरुची ऐसी गती, दैन्या वेगळा करी जाण, तैसे नव्हे तुमचे गुण, पाप ताप दैन्य हरण, देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फळ पावलो, ऐसी स्तुती करोणी, कुणरूपी लागे श्री गुरु चरणी. जगद्गुरु आश्वासोणी, निरोप देती तये वेळी, श्री गुरु म्हणती त्यासी, आमचे वाक्य परियेसी, जठर व्यथाया विप्रासी, प्राणत्याग करीतसे, उपशम त्या व्याधीसी, सांगो औषध तुम्हासी,
नेओनिया फुले मंदिरासी, भोजन करी मिष्टान्न. अन्न जेवता याची व्यथा, व्याधी न राहे सर्वथा. घेऊनी जावे त्वरिता, क्षुधा क्रांती विप्रसे. ऐकोणी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून. प्राणत्याग करिता भोजन, ऐसी व्यथा होतसे. जेविला काल मासेक, त्याने प्राण त्याजितसेक. अन्न देता आम्हासी देख्य, घडेल हत्या त्वरित पै. श्री गुरु म्हणती तया वेळी, आम्ही औषध देतो त्यासी. अपूपादी माशांनासी, क्षीरमिश्रित परमान्न. अन्न जेविता त्वरेसी, व्याधी जाईल परियेसी. संशय न धरिता मानसी, त्वरित गृहासी नेई वेगी. अंगीकारोणी तये वेळी, माथा ठेवी चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी, यावे स्वामी भिक्षेसी. अंगीकारोणी श्री गुरुनाथ, निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे ऐकमात, नामधारक शिष्यात्मा. आम्ही होतो तये वेळी, समस्त शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्रजवळी, श्री गुरु गेले भक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी, पूजा करीती परोपरी. पतिव्रता त्याची नारी, जा खाई म्हणजे परियेसी. ते पूजिती गुरुसी, षोडशोपचारे परियेसी. तेनेची रीतीये आम्हासी, शिष्या सकळी वंदिले. गुरुपूजेचे विधान विचित्र केले अति गहन. मंडळ केले रक्तवर्ण, एकेकासी पृथके देखा. पद्मरचोणी अष्टदळी, नाना परी रंगमाळी. पंचवर्ण विचित्र कळी, रचिली तिये परियेसा. संकल्पोणी विधीसी, नमन केले साष्टांगेसी. माथा ठेवणी चरण्यासी, पाद सर्वही अष्टांगी. चित्रासन गुरुसी, येनेची परी सकळिकांसी. मंडळार्चन विधीसी, करीती गंध पुष्पाक्षता. षोडशोपचार विधीसी, पंचामृतादी परियेसी. रुद्र सूक्त मंत्रेसी, चरण स्थापिले तये वेळी. तया विप्र प्रज्ञा कैसी, चरण तीर्थ करिता झाला. तया चरण तीर्थासी, पूजा करीती भक्तिसी. गती वाद्य आनंदेसी, करीती आरती निरांजन. अनुक्रमे श्री गुरु पूजा, करिता झाला तो द्विजा. पुनरपि षोडशोपचारे, पूजा करी भक्तीने. अक्षयवाणी आरिती, श्री गुरुसी ओवाळिती. मंत्र घोष अति भक्ती, पुष्पांजळी करिता झाला. अनेक परी गायन करी, नमस्कारी प्रीती करी. पतिव्रता से नारी, पूजा करीती उभय वर्गे. ऐशा परी श्री गुरुसी, पूजा केली परियेसी. येणे विधी शिष्यांसी, समस्तांसी वंदिले. संतोषोणी श्री गुरुमूर्ती, अतिहर्षी वर देती. तव संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंशोवंशी. तू जाणसी गुरुस, अभिवृद्धी वंशास. पुत्र पौत्रा हर्ष, गुरुभक्तीने घडे. ऐसे बोलणे द्विजासी, आश्वासित ती हर्षी. नमन करोणी श्री गुरुसी, ठाय घातले द्विजे त्यावेळी. नाना परीची पक्वाणे, अपूपादी माशांणे. अष्टविध परमान्ने, शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नाना परी, वाढताती सविस्तारी. भोजन करी प्रति करी, श्री गुरु परियेसा. उदर व्यथेच्या ब्राह्मणे, भोजन केले परिपूर्णे. व्याधी गेली तत्क्षणे, श्री गुरुचे कृपा दृष्टी. परिस लागला लोहासी, सुवर्ण होय परियेसी. दर्शन होता श्री गुरुसी, व्याधी कैची सांग मज. उदय होता दिनकरासी,
संहार होय अंधकारासी, श्री गुरु कृपा होय जासी, दैन्य कैचे तया घरी, ऐसे परी श्री गुरुनाथे, भोजन केले शिष्या सहित, आनंद झाला तेथे बहुत, विस्मय करीती सकळ जण, द्विजासी होते वैरी अन्न, औषध झाले तेची जाण, व्याधी गेली निघोणी, सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरु कृपा होय जासी, जन्मांतरीचे दोष जाती, व्याधी कैसी त्याचे देही, गंगाधराचा नंदनू, सरस्वती सांगे विस्तारोणू, गुरुचरित्र कामधेनू, ऐका श्रोते एकचित्ते, जे ऐकती भक्ती धरुणी, व्याधी नसती त्या स्थानी, अखिल सौख्य होय त्या जनी, सत्य सत्य त्रिवाचा, इति श्री गुरु चरित्रामृत, श्री गुरु चरित्र वर्णन येथ, ब्राह्मण व्याधी निरसोणी त्वरित, सुखी केला श्री गुरुने.